पोहरादेवी या स्थळाला बंजारा समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। बंजारा समाजाची काशी म्हणून सुद्धा पोहरादेवीला ओळखलं जातं। जितकं बंजारी समाजामध्ये भगवानगडाला महत्त्व आहे, तितकंच महत्त्व बंजारा समाजामध्ये पोहरादेवीला आहे। आणि त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा नारळ पोहरादेवीच्या दर्शनाने फोडलेला आहे। बघूयात यावेळी काय घडलं ते। पोहरादेवीच्या अंगणात ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। निमित्त होतं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचाराचं। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चारही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या अधिकृत प्रचाराचा नारळ फुटला। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटलांसमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या। आज पवित्र दिवस गुढीपाडवा आहे आणि पवित्र तीर्थक्षेत्र पोहरादेवी या ठिकाणी आई जगदंबा आणि सेवालाल महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवाराचं आज आम्ही करणार आहोत। सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी आम्ही वाढवणार आहोत। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी तीर्थक्षेत्र बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जातं। या मतदारसंघात बंजारा समाजाचं मोठं प्राबल्य असल्यामुळे या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवार सरसावले। त्यामुळे पोहरादेवी हे यवतमाळ वाशिम लोकसभेचं निर्णायक केंद्र बनलंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय देशमुख, शिंदेंच्या शिवसेनेकडून राजश्री पाटील आणि बसपाकडून हरिभाऊ राठोड तर समनक जनता पार्टीचे प्राध्यापक अनिल राठोड यांच्यात चौरंगी लढत होणार आहे। या चारही प्रमुख उमेदवारांनी पोहरादेवीच्या दर्शनानं प्रचाराचा श्री गणेशा केला। ही गुढी आहे विकासाची, ही गुढी आहे नवोन्मेषाची, ही गुढी आहे नव्या भारताच्या सुरुवातीची। आजच्या या गुढीपाडव्यानिमित्त ही गुढी उभारलेली आहे विकसित भारताची। संकल्प विकासाचा, सक्षम भारताचा हाच संदेश मी या निमित्ताने ठिकाणी देऊ शकते। पोहरादेवीमधून महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्याही प्रचाराचा शुभारंभ झाला। यावेळी त्यांच्यासोबत यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, भाजप आमदार निलय नाईक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मंत्री संजय राठोड आणि महंत कबीरदास महाराज यांची बंद दाराआड चर्चा झाली। माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बंजारा समाजाची काशी पोहरादेवीला येऊन गेलेले आहेत आणि त्यांना बंजारा समाजाविषयी एक वेगळा जिव्हाळा आहे आणि माननीय उद्धव साहेब इथे नतमस्तक होऊन त्यांनी एक अभिवचन दिले की बंजारा समाजाला येणाऱ्या काळात मी निश्चित न्याय देणार आहे। त्याकरिता बंजारा समाजाचा व पोहरादेवीचा धर्मपीठाचा आशीर्वाद हे महाविकास आघाडीला राहणार आहे। बंजारा समाज महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असल्याचंही दिसून आलंय। वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री बंजारा समाजानं महाराष्ट्राला दिले। याशिवाय हरिभाऊ राठोड, संजय राठोड असे वेगवेगळे नेते या समाजातून येतात। जेवढं वंजारी समाजात भगवानगडाला महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व बंजारा समाजात पोहरादेवीला आहे। बंजारा समाजासाठी पोहरादेवीच्या महंतांचा शब्द अंतिम असल्याचं मानलं जातं। त्यामुळे महंत महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद देतात की मवियाच्या हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।